सगळ्यात वेगळं तर मी माझ्या गावात नाही का एकटा ब्लॉगर आहे. आज मला गर्व पण वाटतं एक क्रिएटर म्हणून सुरुवात केली आपण तर आपल्याला इज्जत ही झिरो भेटते. कारण की हॅलो नमस्कार, मी मनोज आजच्या आपल्या खेड्यात लेडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि आज आपला हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे आणि हा ब्लॉग ह्या कारणमुळे बनवतो आहे कारण की आपल्या चॅनलसाठी आणि आपल्या सर्वांसाठी नाही काय एक आनंदाचा क्षण आहे. म्हणजे एक आनंदाचा टाईम आहे तो कसा म्हणजे की आज एक नाही दोन नाही तीन फायनली 3 वर्षानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे. आणि 3 वर्षानंतर मॉनिटाईज होणं हे खूप इमोशनल पण करतं 3 वर्ष ऐकून. आणि एक भारी फिलिंग पण देतं की नाही फायनली झालं 3 वर्षानंतर. 3 वर्षाची मेहनत आपली वाया नाही गेली असं मनाला एकदम शांतता पण वाटते की नाही सर आपण 3 वर्ष मेहनत तर केली पण मेहनत वाया नाही गेली. आणि हे मेहनत वाया ह्यामुळे नाही गेली कारण तुम्ही सर्वांचा खूप सारा सपोर्ट असा भेटला मला. कारण नाही का एक टायमाला असं पण होतं की मला असं वाटायचं कधी कधी की जाऊ द्या काय कसले व्हिडिओ कोण सपोर्ट करणार आहे कोण काय करणार आहे आणि व्ह्यू पण नाही येते माझ्या व्हिडिओला काय नाही येते काय नाही असं मला वाटायचं. पण नाही का जसे जसे मी व्हिडिओ टाकत गेला आणि तुमचे व्हिडिओले कमेंट पण येत गेले की एकदम पॉझिटिव्ह कमेंट आले तुमचे. तर त्या पॉझिटिव्ह कमेंटमुळे नाही का एकदम वेगळीच प्रकारची ताकद आणि एनर्जी भेटली की नाही आज बंद नाही केलं पाहिजे. आज आपल्यासोबत 10 फ्रेंड जरी आहे ना 10 सबस्क्रायबर जरी आहे आपल्यासोबत हे खूप आहे आपल्यासाठी. 10 म्हणजे लाख मोलाचे आपल्यासोबत लोक आहे. 10 पण खूप आहे. तर त्यामुळे नाही का चालूच ठेवलं. आणि एवढं बरं झालं की मी बंद नाही केलं. कारण की खूप म्हणजे तुम्ही समजू शकता एका गावाकडनं यूट्यूबवर काम करणं व्हिडिओ बनवणं तेवढं कठीण आहे. कारण गावाकडे असल्या गोष्टींना जास्त व्हॅल्यू नसते आणि जो व्हिडिओ बनवतो त्याला पण कोणी व्हॅल्यू देत नाही गावाकडच्या लोकांना. जो व्हिडिओ वगैरे बनवतो ना त्याला व्हॅल्यू बिलकुल पण नाही सुरुवातीला. नंतर तर मला माहिती नाही पण सुरुवातीला व्हॅल्यू बिलकुल पण नसते. कारण की मी स्वतः अनुभवलं आहे बाई की आपण सुरुवात कधी जरी केली यूट्यूबवरती समजा कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर समजा की आपण व्हिडिओला काढायला सुरुवात केली. एक म्हणजे तुम्ही समजू शकता एका गावाकडनं यूट्यूबवर काम करणं व्हिडिओ बनवणं तेवढं कठीण आहे. कारण गावाकडे असल्या गोष्टींना जास्त व्हॅल्यू नसते आणि जो व्हिडिओ बनवतो त्याला पण कोणी व्हॅल्यू देत नाही गावाकडच्या लोकांना. जो व्हिडिओ वगैरे बनवतो ना त्याला व्हॅल्यू बिलकुल पण नाही सुरुवातीला. नंतर तर मला माहिती नाही पण सुरुवातीला व्हॅल्यू बिलकुल पण नसते. कारण की मी स्वतः अनुभवलं आहे बाई की आपण सुरुवात कधी जरी केली यूट्यूबवरती समजा कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर समजा की आपण व्हिडिओला काढायला सुरुवात केली. एक क्रिएटर म्हणून सुरुवात केली आपण तर आपल्याला इज्जत ही झिरो भेटते. कारण की लोकांना असं वाटतं की हा फालतूची रील बनवतोय फालतूची व्हिडिओ बनवतोय काही कामधंदा नाही एवढं शिकून वगैरे हे काम करतोय ते काम करतोय असं वाटतं. पण आपली आवड आहे ना व्हिडिओ बनायची म्हणून मी हे चालू केलं. आणि मी असं काही नाही की मी काम वगैरे काही नाही केलं. मी काम पण करत गेला आहे भाऊ. कारण की वावरात पण काम केलं शेतीत पण काम केलं आहे मी. त्याच्यामुळे नाही का असं नाही की मी फक्त व्हिडिओवरच पण नाही का एक आवड होती म्हणजे आणि एक माझे स्वप्न पण होतं की एक नाही काहीतरी करायचं आहे आपल्याला सगळ्यात वेगळं. तर मी माझ्या गावात नाही का एकटा ब्लॉगर आहे. आज मला गर्व पण वाटतं की आपले 2 वर्षाची 3 वर्षाची मेहनत नाही का 2-3 वर्षाची मेहनत वाया नाही गेली. आज आपण नाही का एक ब्लॉगर म्हणून ओळखले जाऊ. कारण की एवढं 2-3 वर्षानंतर नाही का फायनली माझ्या चॅनल नाही का आज मॉनिटाईज झालं आहे. तर हे सर्व नाही का तुमच्यामुळेच झालं आहे मॉनिटाईज. कारण की ज्या टायमाला माझी हिंमत पण नव्हती व्हिडिओ वगैरे बनवायची त्या टायमाला तुमचे कमेंटने मला हिंमत दिली आहे. तर धन्यवाद थँक्यू सर्वांचे मनापासून. तुम्ही होते तर मी आज इथपर्यंत पोहोचलो. आणि तुम्ही सर्व नाही का एक सबस्क्रायबर म्हणून नाही मी आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये पण सांगतो आणि लाईव्ह वगैरेमध्ये पण सांगत असतो की तुम्ही माझे सबस्क्रायबर मी असं बोलणार पण नाही. तुम्ही माझे एक फ्रेंड सर्कल आहे आणि एक फॅमिली मेंबर आहे भाई आपण. की माझ्याकडनं काही चुकीचं पण बोललं गेलं ना तर तुम्ही समजून घ्या. कारण तुमचा एक लहान भाऊ मित्र समजून मला माफ करा काही बोललं गेलं तर आणि माझ्याकडनं काही चूक पण झाली तर. पण नाही का तुम्ही सर्व नाही का एवढं मनाप्रमाणे जीवाभावाचं फ्रेंड सर्कल बनलं माझं आणि एवढं मनापासून मला सपोर्ट केलं ना भाई तुम्ही. तर खूप खूप आभार तुमचं. धन्यवाद. आणि कारण आता बोलायला शब्दच नाही डायरेक्ट एवढं भारी फिलिंग आहे माझ्याकडे डायरेक्ट. एवढा आनंद होतो आहे मला हे गोष्ट सांगतानाच की लय आनंद होतो आहे की फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि मला नाही का एवढं बोलता पण येत नाही बरं का व्हिडिओमध्ये की एवढं स्पष्टपणे पण नाही
आपल्याकडे नाही का एकच आहे की जसं मी कमतरता वाटू द्यायचा ना, की मला बोलता नाही येते, हे नाही करता येते, व्हिडिओ एडिटिंग नाही करता येत, की मी म्हणून व्हिडिओ काढत नाही. पण तसं नाही करायचं. सेम मला पण फिलिंग आहे की मला बोलता नाही येते, हे नाही, पण थांबायचं नाही. डायरेक्ट जसं आलं तसं रिअल लाईफ लोकांना पाणी आवडते, जसं आलं तसं टाकत जायचं. आज माझ्यापाशी नाही का एवढं भारी फ्रेंड सर्कल झालं आहे, आणि आज त्याच फ्रेंड सर्कलमुळे नाही का आज माझं चॅनल पण मॉनिटाईज झालं आहे. हे फ्रेंड सर्कल एवढं भारी एकदम जिद्दीचं भेटलं आहे मला. जिद्दीवालं फ्रेंड सर्कल भेटलं आहे, एकदम पॉझिटिव्हवालं फ्रेंड सर्कल भेटलं आहे. आणि ह्या पॉझिटिव्हवाल्या फ्रेंड सर्कलमुळे नाही का बाहेरचे लोक आणि हे आजूबाजूचे कोण काय बोलत आहे मला याचा आता मला काहीच फरक पडत नाही. कारण तुम्हाला माहीतच आहे हे बाहेरचे लोक नाही का जगू पण देत नाही, मरू पण देत नाही, असं झालं आहे. कारण की मी सुरुवात केली होती व्हिडिओ काढायची त्या टायमाला नाही का, मी माझा एखादी ब्लॉग बघितला असेल गावामध्ये किंवा कोणी असं बघितलं आहे, तर त्यांनी बघितलं रँडमली असं गेलं त्यांच्याकडे, तर नाही का ते डायरेक्टली असं की असं गिल्टी फील करवायचे डायरेक्टली, की आपण जर का गेले समजून घ्या आता बाहेर फिरायला गेले, ए ब्लॉगर, हा भाऊ ब्लॉगर आले, चला ब्लॉगर आले भाई, त्यांना बसायला जागा द्या रे, ब्लॉगर आले, मोठे यूट्यूबर आले, असं म्हणजे नाही का आपल्याला गिल्टी फील करायचे ना, आपल्याला नाही का असं नीचा दाखवायचे की हा ब्लॉगर आहे, असं काय व्हिडिओ काढतो, काय लोक नावं ठेवताय, हे करताय ते करताय, आणि तुला काय हाऊस लागली व्हिडिओ काढायची, असं सांगत मला लयच लोकांनी मला नाही का असं सांगितलं की काय व्हिडिओ करतोय विनाकामचे, लोक एवढे नावं ठेवताय, हे करताय विनाकामचे, लोकांचे कशाला नाव पाडायचा हा चान्स देतोय की लोक नाव ठेवतील, तुला असा चान्स नको देऊ, विनाकारण तू ते कुठे काम कर, हे काही व्हिडिओच्या नादी लागू नको, याच्यात काही होत नाही. पण मी ना कोणाचंच नाही ऐकलं, कारण की एक शेवटी नाही का मी ना हे काही एक मोठा यूट्यूबर होण्यासाठी तर आहेच धावपळ, पण नाही का एक माझे स्वप्न होतं आणि एक आवड होती. कारण की नाही का मी या 3 वर्ष झाल्यापासून तर मेहनत करतो, त्याच्या आधी पण नाही का माझी इच्छा होती असे यूट्यूबवरती मोठे ब्लॉगर लोकांना बघितल्यावर, एक व्हिडिओ क्रिएटरला बघितल्यावर नाही का अशी इच्छा जागृत व्हायची की नाही आपण पण सुरुवात केली पाहिजे होती, आणि मी पण ब्लॉगिंग वगैरे केली पाहिजे, किंवा मी पण काहीतरी व्हिडिओ बनवले पाहिजे की जेणेकरून लोकांपर्यंत मी पण पोहोचणार, आणि म्हणजे लोक मला ओळखतील असं. पण नाही का सुरुवात करायला असं जीव घाबरतो की नाही, हे अशा लोकांमुळेच नाही का डिमोटिवेट होण्याचं कारण हेच लोक, हे 4 लोक जर सांगताना आपण की 4 लोक काय सांगते, हे 4 लोक सर्वात बेकार 4 लोक आपल्या लाईफचे. कारण की आपण त्यांचा विचार करता ना की जाऊ द्या मी व्हिडिओ बनवतो आहे, मग लोक काय सांगतील, हे काय सांगतील, बिलकुल पण विचार करायचा नाही भाई. कारण की मागे गेल्या आजपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं असतं, सगळं झालं असतं, पण मी ते 2-3 वर्ष असेच वाया घातले की चला जाऊ द्या मी नाही केलं. पण हे नंतर मला आज समजतं आहे की नाही मी तेव्हापासूनच सुरुवात केली पाहिजे होती. तर तुम्हाला जर का करायची भाई आणि तुमच्या मनामध्ये पण जर का आवड आहे की व्हिडिओ वगैरे बनवायची, तर बिनधास्त बनवा. आणि हे पहा असा विचार पण नाही करायचा की माझ्याकडे फोन नाही आहे चांगला, माईक नाही, काही नाही. हे बघा माझ्याकडे नाही का एकदम साधा सिंपल, आता तरी मी 5G मोबाईल घेतला आहे, त्यामध्ये माझे व्हिडिओ वगैरे शूट करतो मी. आधी तर माझ्याकडे नाही का पूर्ण 4G मोबाईल, एकदम असं कॅमेरा क्वालिटी वगैरे, तुम्ही माझे जुने व्हिडिओ जर का बघितले ना, एकदम कॅमेरा क्वालिटीने ते एकदम खराब अशी होती कॅमेरा क्वालिटीने ते. पण त्यामध्ये पण नाही का आवडवर काम केलं मी, की आवड आहे व्हिडिओ बनवायची, आवड कायम ठेवायची. कॅमेरा क्वालिटी आज नाही तर उद्या दिवस पलटतील, चांगला मोबाईल येईलच आपल्याकडे, तेव्हा बघू आपण. पण आज आपण स्टॉप नाही करायचा, आज आपण सुरुवात करा. चला हा व्ह्यू भेटले नको भेटो, पण एकदम प्रॅक्टिस तर होऊन जाईन आपली, की चला व्हिडिओमध्ये कसं बोलता, कसं व्हिडिओ वगैरे बघता, काय करता ते काय करता, मतलब आपल्याला एक सवय होऊन जाईल. त्यामुळे नाही का मी सुरुवात केली होती त्या टायमाला तर माझा मोबाईल जर का दाखवला मी तुम्हाला, तर पूर्ण सेल्फी कॅमेरा तर त्याचा पूर्ण खराबच झाला होता बॅक कॅमेऱ्यानेच. आणि माझं एक सजेस्ट पण आहे, त्याचाच सेल्फी कॅमेऱ्याचा वापर पण नाही मी करायचा, बॅक कॅमेऱ्यानेच ब्लॉग वगैरे शूट करायचे. आणि ह्या मोबाईलवरती पण फ्रंट कॅमेरा तर चांगला आहे, तरी पण मी बॅक कॅमेऱ्यानेच व्हिडिओ वगैरे शूट करतो. तर असं असतं एका खेडेगावातल्या मुलाला जर का काहीतरी नवीन सुरुवात करायची आहे, तर हे असे प्रॉब्लेम येतात. हे खेडेगावातच नाही, प्रत्येक शहरातल्या मुलाकडे पण हे प्रॉब्लेम येतात. मुलाकडे नाही, एक क्रिएटरकडे, प्रत्येक क्रिएटरला. आणि गावाकडे तर जास्त करून हे प्रॉब्लेम जास्तच आहे. कारण की लोक नाही का सुरुवात करायला गेले ना, तर मागे खेचायचं काम जास्तच करता. कारण की या भाई तुम्ही, मी जिकडे ना तुम्ही पण तिकडेच थांबा.
कारण नाही का लोकांनी मोटिवेट करणारे लोक नाही का किमान तुम्हाला 10-15 मोटिवेट करणारे लोक भेटतील, तर त्यामध्ये नाही का 80-90 लोक हे डिमोटिवेट करणारे पण भेटतील. तर आपण त्या 80-90कडे न फोकस करता हे जो आपल्यासोबत मोजके 20-30 लोक आहे आपले सपोर्ट करणारे त्यांच्यासाठी काम करायचं. आणि तेच मीच केलं की मला नाही का हे जे डिमोटिवेट करणारे लोक आहे त्यांच्यासाठी नाही काम करायचं आहे. जे 20 लोक माझ्यासोबत आज आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे. तर ह्या प्रकारे नाही का मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. खूप कॉम्प्रोमाइज करावं लागलं आहे भाई, डायरेक्ट खूप कॉम्प्रोमाइज. घरच्यांवर पण प्रेशर टाकला होता काही लोकांनी तर, की हा काय व्हिडिओ वगैरे बनवतो आहे, काही कंपनीमध्ये त्याच्यामध्ये तरी पाठव कामाला द्यायला, हे काय रिकामे कामं करतो आहे तू या पोरगा, असं तसं लय बोलले. तर ते घरच्यांनी पण प्रेशर म्हणजे घरच्यांवर त्यांनी प्रेशर केला की हे असं काय करतो आहे, पण फॅमिलीने पण सपोर्ट केला. आणि फॅमिलीसोबत तुम्ही सर्व खूप जीवाभावाचं फ्रेंड सर्कल भेटले, हेच माझी खूप महत्त्वाची ताकद आणि हेच माझी मेन ताकद आहे की तुम्ही सर्वांनी मला आज सपोर्ट केलं आणि आज मला इथपर्यंत पोहोचवलं. धन्यवाद सर्वांचे, खूप खूप आभार.